पाहिजे ना, हो की नाही? मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भारत सरकार पाहिजे? पण ते तर जाहिरात करतात मोदी सरकार. ते त्यांना तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल. म्हणजे जो आपल्या देशाच्या सरकारला स्वतःचं नाव लावतो तो उद्या माझ्या देशाचं नाव बदललं तर काय करू शकाल तुम्ही? हा भारत माझा देश आहे, भारत माता माझी माता आहे. मोदीजी तुमचं नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा, माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार नाही. काय तुम्ही आता उद्या पंतप्रधान पदावर उतरल्यानंतर कदाचित तुम्ही झोडी अडकून जाल कुठे गुहेत, तर गुहेच्या बाहेर लावा, नाही तर गुजरातेत परत गेल्यानंतर तुमच्या दाराच्या बाहेर मोदीचं नाव लावा. पण माझ्या देशाच्या सरकारवरती मोदी नाव पुन्हा लावता कामा नये, येता कामा नये. अरे 140 कोटीचा हा देश, एक माणूस सगळ्यांना गुलाम बनवू शकतो. एक माणूस जणू काही स्वर्गातून अवतरलेला आहे आणि तुम्ही माझे गुलाम आहात, अशा पद्धतीने राजवट तो चालू शकतो. आणि आम्ही काय नेबलाटासारखे पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपकी बार बार बार, काय नाही आपकी बार भाजपात तडीपार तडीपार करून टाकाय ना. घराणेशाहीवरनं ते आमच्यावरती आरोप करतात. अरे मी तर नेहमी सांगतो की मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा, मला अभिमान आहे आणि मी तयार आहे. जसं मोदींना मी सांगतो एका व्यासपीठावरती येऊन तुम्ही तुमच्या 10 वर्षाचा हिशोब मांडा, मी माझ्या 2.5 वर्षाचा मांडतो आणि लोकांवरती सोडा. मग ईव्हीएम मध्ये खेळ नाही करायचा, ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नाही लावायचं, लोकांना निर्णय घेऊ द्या. माझी तयारी आहे. एक तर लोक तुम्हाला घरी पाठवतील, नाहीतर लोक मला घरी पाठवतील. मला मंजूर आहे, जनतेचा फैसला मला मंजूर आहे. पण सगळीकडनं जणू काही हे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वाले यांचे घरगडी आहेत. अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे लावायचे. अहो साधा तो अमोल कीर्तीकर तुम्ही येऊन बघा, चांगला तरुण पोरगा आज उभा राहिलेला आहे, तिकडनं निवडून येतो. जशी भारतीताई येते ना तसं अमोल कीर्तीकर तिकडनं निवडून येतोय. पण अमोल कीर्तीकरचं नाव जाहीर झालं लगेच ईडी वाले मागे. काय दुसरं काम धंदा नाही, उद्योग नाही, लगेच अमोल कीर्तीकरला बोलवलं तिकडे ईडीच्या चौकशीसाठी. कशाला? तर कोरोना काळामध्ये आणि खिचडी घोटाळा केला. कसला खिचडी घोटाळा? अहो तुम्ही एवढे जे खाऊन बसलेला आहात निवडणूक रोख्यांचे 8,000 कोटी, हे तर काहीच नाहीये. त्याच काळामध्ये जो पीएम केअर फंड म्हणून गोळा केला होता, लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले, लाखो कोटी रुपये. कोण बोलतंय त्याच्यावर? एक साधा माझा कार्यकर्ता, त्याच्यावर तुम्ही खोटे आरोप लावता. खिचडी घोटाळा केला म्हणून तिकडे एकाला तो तुरुंगात टाकला. त्याचा ज्या कंपनीचा मालक आहे तो मिंदेकडे गेलाय, तो मोकाट आहे. पण त्याच्याकडे काम करणारी जी लोक आहेत त्यांना तुम्ही ईडी आणि ईडी बीडी सगळं काय त्याच्या मागे लावताय. ही तुमची लोकशाही आहे. पण पीएम केअर फंडाचा जो घोटाळा आहे त्याची चौकशी नाही करायची, त्याच्यावरती प्रश्न नाही विचारायचा. पीएम केअर फंड हा खाजगी फंड आहे. कोणाचा खाजगी? मग पीएमचा अर्थ काय? तुम्ही हास्य जत्रा बघत असाल ना, पाहता की नाही? का बघत नाही की हो की नाही? त्याच्यामध्ये ते काय बघा, प्रभाकर मोरे आहे ना. मग पीएमचा अर्थ काय? प्रभाकर मोरे फंड आहे. पीएमचा अर्थ काय? पीएम केअर फंडाचा अर्थ काय? मग प्राईम मिनिस्टर त्याचा जर का अर्थ नसेल तर तो खाजगी फंड कोणाचा आहे आणि उद्या मोदी खाली उतरल्यानंतर तो फंड कोणाच्या ताब्यात जाणार आहे ह्याचं उत्तर मला त्यांनी द्यायला पाहिजे. पण एका बाजूला भरपूर घोटाळे करायचे. बरं, घोटाळे केल्यानंतर अमित शहा तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, नाही, अजिबात नाही. तुमचे जे काही चोचले चाललेले आहेत, भ्रष्टाचारी ते तुका मेळवावा, म्हणजे कोणी किती भ्रष्टाचार केलेला आहे. मी मागे पण सभेत सांगितलं की किती कोटीचा घोटाळा केला, किती पैसे खाल्ले. 5 कोटी हाकलून द्यायला. किती केले? 50 कोटी. थोडं बाजूला ठेवा, आपल्याला काहीतरी गद्दार विकत घ्यायला येतील, 50 खोक आहेत ना, बाजूला घ्या. मग 500 कोटी, अरे याला घ्या. 70,000 कोटी, अरे ये तुला उपमुख्यमंत्री करतो. म्हणजे ज्याचा घोटाळा मोठा तेवढा यांच्याकडे मान मोठा. कोणत्या तोंडाने मी तुमच्या तोंडाला लागले शेण आणि आमचं तोंड हुंगायला तुम्ही येत आहे? पूर्ण नखशिकांत भ्रष्टाचाराने बरबटलेली पार्टी आहे. एक सुद्धा त्यांच्यामध्ये ओरिजिनल भाजपवाला आता शिल्लक राहिला असेल तो या उपऱ्यांच्या सतरंजा उचलायला त्यांनी ठेवलेला आहे.
सगळे उपरे येत आहेत. कोण आहे? मिंधे कुठून आले? शिवसेनेतून आले. दुसरे 70,000 कोटी वाले कुठून आले? पवार साहेबांकडनं आले. एक गोष्ट तुम्हाला आता नक्की कळली पाहिजे,